नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला खारे शंकरपाळे करून दाखवणार आहे। त्यासाठी काय घरगुती आपल्या घरात ज्या वस्तू आहेत त्यापासून बनवणार आहे। 2-3-4 वस्तू लागतात आणि पटकन होणारी रेसिपी आहे। त्यामुळे मी साहित्य दाखवते तुम्हाला। हा मैदा आहे, ओवा आहे, जिरा आहे, मीठ आहे आणि पाणी घेतलेलं आहे आणि तेल कडत ठेवलेलं आहे इथे गॅसवर। तेल कडू दे तोपर्यंत आता आपण कसं करायचं ते दाखवते तुम्हाला। ही रेसिपी आता अगदी घरगुती पद्धतीने लवकर होणार आहे आणि स्नॅकला सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आणि ह्याच्या आधी मी गोड शंकरपाळीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण अवश्य बघा, आठवणीने बघा। आणि आता मी तुम्हाला खारी शंकरपाळीचं साहित्य दाखवते, कसं करायचं ते दाखवते बघा। हा पहिला मैदा घ्यायचा वाटीवर, त्यात जरा तेल काढलेलं घालूया आपण। तेल काढलेलं आहे, थोडं तेल घालून घ्यायचं, असं हलवून घ्यायचं। त्यात ओवा थोडा घालायचा। मी थोडेसे दाखवायला लागले तुम्हाला लवकर होण्यासाठी आणि टेस्ट पण छान लागते अगदी मस्त। थोडं मीठ घालून घ्यायचं, जिरा थोडं घातलं, ओवा आणि मीठ असं चांगलं हलवून घ्यायचं मैदा आणि थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं। हे जास्त लागत नाही आणि लवकर होणार आहे रेसिपी ही। तुम्हाला दाखवायसाठी मी आता थोडं घेतलेलं आहे। असं चांगलं मळून घ्यायचं ते, म्हणजे शंकरपाळी छान होते, खुसखुशीत होते। हे पीठ आता 10 मिनिटं असं मुरू दे, तो पण आपण दाखवून ठेवू। हे पीठ आता चांगलं भिजलेलं आहे। आता आपण खारी शंकरपाळे करू। असे गोळे करून घ्यायचे, 2 दाखवून घ्यायचे। शंकरपाळीचं पीठ असं पातळ, लय जाड पण करायचं नाही आणि लय बारीक पातळ पण करायचं नाही, असे मध्यम आकाराचे करायचे। चपाती लाटून घ्यायची। बॅकग्राऊंड वाईज जर येत असेल तर इग्नोर करा। आता ही चपाती लाटून झालेली आहे, आपण आता शंकरपाळी कापून घेऊ। आधी कढईचं असं काढून घ्या। सणामुळे सगळीकडे गजबज चालू आहे, त्यामुळे जरा आवाज येतात इकडचे समजून घ्या। चौकोनी शेप मध्ये मी काढून घेतलेले आहे। काढून घेऊया आपण, तेल काढलेलं होतं तळायला घेऊया आपण। तेल काढलेलं आहे, आता शंकरपाळे तळायला। मस्त शंकरपाळे होते, अशा पद्धतीने करून बघा। पटकन मुलं जर काहीतरी खायला मागायला लागले तर लवकर होणार आहे, झटपट होणार रेसिपी आहे, छान होते। हे दिवाळीलाच खावा असं काय नाही, मध्ये आधी केलं तरी चालते। मी घरगुती पदार्थ जे घरात आहेत त्याच बनवलेलं आहे। असे टरबूज कलरवर भाजून घ्यायचे, ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे। तेल काढलेलं आहे, छान होते। ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचे, आता तळून घ्यायचे चांगले। बघा काय योग आहे बघा, अन्नपूर्णा प्रसन्न लिहिलेलं आहे। आपल्या पण चॅनलचं नाव अन्नपूर्णा रेसिपी आहे, तेव्हा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। अशा पद्धतीने करून बघा।
आणि सोप्या सोप्या रेसिपी दाखवते मी. आता हे खरपूस कलर भाजलेलं आहे. आता गॅस बंद करते मी. तळलेल्यातलं काढूया आपण. टिश्यू पेपरवर काढल्यामुळं सगळं तेल निथळून घेते, त्याच्यामुळं त्याच्यावरच काढायचं. छान झालं. आता ही खारी शंकरपाळी केलेली आहे. अशा पद्धतीनं करून बघा, छान होते. आणि कमेंट करा, आठवणीने सांगा. आणि तुम्हाला कुठली रेसिपी करावी असं वाटत असेल ती कमेंट मध्ये सांगा. ती आवर्जून मी करायचा प्रयत्न करेन. आणि अशा पद्धतीनं कमेंट करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट मध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, थँक्यू.